हा स्वीटीचा आरडाओरडा कशासाठी चालला असेल बरं, सांगतेच तुम्हाला. त्याआधी मी लीना तुमचं सर्वांचं माझ्या ह्या मिनी ब्लॉगवरती स्वागत करते आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता ही सकाळी सकाळी उठल्यानंतर नाही का, ही जी रोजची अशी काही धावपळ असते की 5 मिनिट मला सर्वांनी माझं लाड करायला पाहिजे, माझं कौतुक करायला पाहिजे. आता हिचं कौतुक रोज होतं बरं का, बट आज ही का एवढी अग्रेसिव्ह मोडमध्ये होते मला ते काही कळत नव्हतं. आणि ती कंटिन्युअसली मला सांगत होती की मला घे किंवा माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. तिच्याजवळ गेलं ना ती कंटिन्युअसली अशी जंप करत होती आणि मोठमोठ्याने कंट्रोल नाही होत होतं तिच्याने. म्हटलं इट्स ओके यार, चला थोडा वेळ हिला देऊया. आणि ती नाही गं, तिला मालिश करत असताना कंटिन्यू असं वाटतं की यांच्या हातामध्ये काही आहे का जे मी खाऊ शकते. मग तिचं नाही का आधी तोंड बंद करायचं, असं दोघं हातांमध्ये पॅक पकडून घ्यायचं आणि मग तिला मालिश करायची असं. आणि ह्या मॅडमांसोबतची मस्ती नाही का फक्त मला 2 टाईम्स करायला भेटते डेमध्ये. कारण काय ना, अंघोळीच्या आधी आणि नंतर मग रात्री झोपण्याची पूर्वी थोडी तिला ती घरी पण येते त्या टायमिंगला, थोडी 5 मिनिटं तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आणि तेवढा मूड मात्र फ्रेश होतो. असो, सकाळी उठले, अंघोळ वगैरे झाले आणि देवपूजा वगैरे करायची. हे रेग्युलरचं काम असतंच. आणि हे काम न म्हणता मी नाही का, माझी एक देवावरची श्रद्धा आहे जी की मला रोज एक रुटीन झालेलं आहे. जसं कोणी जेवणाशिवाय राहू शकत नाही तशी मी देवपूजेशिवाय राहू शकत नाही. हो, माझा खूप विश्वास आहे देवांवरती आणि खरंच तो देतो पण, जे आपण मागतो ना ते देतो पण, फक्त श्रद्धापूर्ण प्युअर ठेवा. आता स्वीटी ही जेव्हा आमच्याकडे आणली होती ना तेव्हा अशी काही इतकी छोटीशी होती. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.